सांगाल 20 तारीखला मतदान हे मोठा जल्लोष आपल्याला पाहायला मिळत आहे. भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढाई पाहायला मिळते. मात्र तुम्ही जसं म्हटलं, साहेबांनी जसं सांगितलं की आम्ही देखील सर्वे करतो आणि शिंदेंना शिवसेनांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यश मिळतं. अंबरनाथ नेहमीच शिवसेनेच्या मागे भक्कमपणे उभी राहिलेली आहे. अंबरनाथकर सगळ्या नागरिकांनी शिवसेनेवरती विश्वास दाखवला. अंबरनाथमध्ये शिवसेनेचा खासदार, शिवसेनेचा आमदार आणि शिवसेनेचा नगराध्यक्ष हे समीकरण जे आहे गेले अनेक वर्ष जे आहे हे अंबरनाथकरांनी करून दाखवलेलं आहे. आणि अंबरनाथकरांनी जो विश्वास दाखवला त्यावरती अंबरनाथ नगर परिषदेच्या माध्यमाने माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणि प्रकल्प आणण्याचं काम हे अंबरनाथमध्ये झालं, शिवसेनेने केलं. अंबरनाथमधील 95% जास्त रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले आहेत. अंबरनाथमध्ये नाट्य मंदिर असेल धर्मवीर आनंदीके साहेबांच्या, त्याचं लोकार्पण झालं. अंबरनाथमध्ये शिवमंदिराचं काम आपण पाहताय की जागतिक दर्जाचं शिवमंदिराचं सुशोभीकरणाचं काम 168 कोटीचं हे देखील अंबरनाथमध्ये सुरू आहे. अंबरनाथमध्ये चिखलोली स्टेशनचं काम हे देखील शिवसेनेनेच केलं. अंबरनाथमध्ये MIDC मधील रस्ते बघा हे देखील शिवसेनेने केलं. अंबरनाथमध्ये येणारा जो MIDCचा रस्ता आहे काटेई ते अंबरनाथ तो देखील शिवसेनेने केला. अंबरनाथमध्ये मेट्रो जी चिखलोली स्टेशनपर्यंत येते ती देखील माननीय शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा जो प्रकल्प जो आहे हा मंजूर झाला. आणि आज अंबरनाथमध्ये ईस्ट आणि वेस्ट दोन्हीकडे जे आहे ते मेट्रो येणार आहे. त्याचबरोबर अंबरनाथमध्ये अजून काय पाणी पुरवठा योजना 168 कोटीची पाणी पुरवठा 58 कोटीची पाणी पुरवठा योजना, त्याचं काम देखील चालू आहे. काही महिन्यांमध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल आणि अंबरनाथकरांना कायमस्वरूपी जो आहे हा पाण्याचा प्रश्न नाहीसा होऊन जाईल. पाण्याचा चांगल्या प्रकारे सप्लाय जो हा अंबरनाथकरांना होईल. त्याचबरोबर अंबरनाथमध्ये घनकचा प्रकल्प हा पहिल्यांदा असा भारतामध्ये होतोय की जिथे अंबरनाथ नगर परिषद, उल्हासनगर महानगरपालिका आणि बदलापूर नगर परिषद असं एकत्र येऊन महाराष्ट्र सरकारच्या माध्यमाने हा प्रकल्प तिथे राबवतो. काही महिन्यामध्ये तो प्रकल्प पण पूर्ण होईल आणि जो डम्पिंगचा प्रश्न आहे अंबरनाथ, उल्हासनगर आणि अंबरनाथ या तिन्ही शहरांचा पूर्णपणे बंद होऊन जाईल. त्याचबरोबर अंबरनाथमध्ये 1 लाख पुस्तकांचं वाचनालय असेल, अंबरनाथमध्ये छोटे मोठे समाज मंदिर असेल, अंबरनाथमध्ये UPSC MPSC भवन असेल, अंबरनाथमध्ये मेडिकल कॉलेज असेल, हे देखील झालं. 1 वर्ष मेडिकल कॉलेजला झालं, दुसरं वर्ष जे आज मेडिकल कॉलेजचं आहे. आणि याच अंबरनाथमध्ये आम्ही भविष्यामध्ये अंबरनाथसाठी नो कॅश काउंटर हॉस्पिटल हे देखील करतोय. अंबरनाथ वेस्टमध्ये शूटिंग रेंज जसं झालं तसं इंडोर आउटडोर स्पोर्ट्स स्टेडियमचं काम चालू आहे. स्विमिंग पूलचं काम भविष्यामध्ये करू. आणि शिंदेसाहेबांनी जसं सांगितलं अंबरनाथमध्ये SRA आणि क्लस्टरच्या माध्यमाने जो झोपडपट्टीवासी आहे ह्याचा आणि त्याचबरोबर जो अनधिकृत इमारतींमध्ये राहतो त्याला स्वतःचं हक्काचं घर देण्याचं काम देखील जसं आम्ही मुंबईमध्ये करतोय, ठाण्यामध्ये करतो, तसं अंबरनाथमध्ये करणार आहोत. एवढे सगळे प्रकल्प जे आहे ते झालेले आहेत. ते झालेले प्रकल्प आम्ही सांगायला आलो. आम्ही काय करणार आहोत ह्याच्यापेक्षा आम्ही काय केलेलं आहे आणि भविष्यामध्ये याच गतीने जे आहे हे पुन्हा आम्ही चांगलं काम हे अंबरनाथकरांना करणार आहोत. म्हणून अंबरनाथकरांना मी विनंती करतो, जसं आपण खासदारकीला शिवसेनेचा खासदार निवडून दिला, आमदार शिवसेनेचा निवडून दिला आणि नगराध्यक्ष देखील आपण शिवसेनेचा निवडून द्या. कारण की नगराध्यक्ष मॅडम ज्या आहेत सौ मनीषाताई वाळेकर यांना नगराध्यक्ष पदाचा अनुभव देखील आहे. आणि हे सगळे जे प्रकल्प मी सांगितले हे त्यांच्या कारकिर्दीमध्ये जास्त प्रकल्प जे आहेत हे झालेले आहेत. आज कोणीही विरोधकही बोलू शकत नाही, कोणीही बोलू शकत नाही की अंबरनाथमध्ये प्रकल्प झाले नाही. तर अंबरनाथमध्ये जी कामं केली त्याच्या भरोशावरती आम्ही लोकांच्या समोर जातो आणि लोकांचा देखील विश्वास हा शिवसेनेवरती आहे. शिवसेनेला भरभरून मतदान जे आहे लोक येणाऱ्या 20 तारखेला करतील आणि रेकॉर्ड मतांनी अंबरनाथ नगर परिषदेच्या नगराध्यक्ष निवडून येतील मनीषाताई वाळेकर. आणि त्याचबरोबर जे नगरसेवक होतील ते देखील सगळ्यात मोठा आकडा जो आहे म्हणजे आतापर्यंत जेवढा शिवसेनेला मिळाला नव्हता, आतापर्यंत मला वाटतं 33 नगरसेवक शिवसेनेचे होते, पण आता रेकॉर्ड तोड शिवसेनेचे उमेदवार जे आहे हे निवडून येतील. सर, आपण मुंबई महापालिका निवडणुकी जाहीर झाली आहेत. एकीकडे उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे हे एकत्र येणार आहे. मात्र काँग्रेस जी आहे ती स्वबळाचा नारा दिला जातो, कसं पाहताय? काँग्रेसच्या मतांवरती UBT आतापर्यंत निवडून आली. आमदारकी असेल किंवा खासदारकी असेल जे काही मतदान मिळत होतं हे काँग्रेसचं ट्रान्सफर होत होतं, पण काँग्रेसचा त्यांना फायदाच काँग्रेसला त्यांचा फायदा होत नव्हता. आज काँग्रेसने ते हेरून घेतलं, जाणून घेतलं की आता बाबा आमच्यामुळे हे लोक निवडून येतात. आज काँग्रेस जे आहे चांगला निर्णय मला वाटतं त्यांनी घेतलेला आहे. त्यांना शुभेच्छा. दुसरीकडे बघितलं
सभासमितीतून अनेक दिग्गजांचा पक्षप्रवेश शिवसेनेत आज देखील माननीय उपमुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वाखाली सचिन पोटे असतील, जे काँग्रेसचे नगरसेवकच नाही जिल्हा अध्यक्ष राहिलेले आहेत, राज्य स्तरावरती त्यांनी पदं भूषवलेली आहेत, जान्हवी पोटे असतील, त्याचबरोबर मनसेच्या कस्तुरी देसाई नगरसेविका असतील, कौस्तुभ देसाई असतील जे सरचिटणीस होते मनसेचे, त्याचबरोबर आशाताई रसाळ असतील, त्याचबरोबर अनेक कार्यकर्ते पदाधिकारी नगरसेवक जे आहेत त्यांनी प्रवेश केलेला आहे. सर, आपण जर बघितलं सुषमा अंधारेंनी एकनाथ शिंदे यांचा राजीनाम्याची मागणी केली आहे. काही काय त्याला काय तथ्य आहे का? कोणी काही उठून बोलणार? दुसरीकडे जर बघितलं की महापौरावरून हे चालू आहे. एकीकडे भाजपच्या वतीने म्हटलं जातं की महायुतीचा महापौर असेल, एकीकडे मनसेकडे बोलते की आमचा महापौर असेल. कुठं? मुंबई महापालिका. मुंबईला महायुतीचाच महापौर बसेल. आणि कल्याण डोंबिवली आणि कल्याण डोंबिवली, अरे बघ, कल्याण डोंबिवली आणि ठाण्यामध्ये आम्ही पहिल्यांपासून बोलतोय की महायुतीचाच जो आहे हा महापौर इथे बसला पाहिजे. महायुतीमध्ये जे आहे ते निवडणुका लढल्या गेल्या पाहिजे. भाजपकडून आणि आपल्याकडून जी बैठका पार पडते त्यामध्ये जागा वाटपासंदर्भात देखील चर्चा होत आहेत. अशी माहिती समोर येते की भाजपकडून 150 जागा तर शिवसेनेकडून 100 जागांचा प्रस्ताव आहे. कुठे? ऑल पूर्ण महापालिका मुंबईला. आता एकच राऊंड मीटिंगची झालेली आहे, तर आता येणाऱ्या दिवसांमध्ये काही मीटिंग्स होतील तेव्हा जे आहे हे वरिष्ठ पातळीवरती जो आहे कोण किती जागेवरती लढेल हे आपल्याला कळेल. पण आपण जास्त जागाची मागणी करणार आहोत. जिथे जिथे शिवसेना निवडून येऊ शकते त्या ठिकाणी जे आहे शिवसेना जागेची मागणी करणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये जर बघितलं तर लाटपेट योजनेच्या माध्यमातून देखील श्रेयवाद बघायला मिळतोय. काही ठिकाणी भाजप पदाधिकारी श्रेयवाद सुरू आहेत. राष्ट्रवादीकडून म्हटलं जातं की आम्ही सुरू केलेत, भाजपकडून म्हटलं जातं की आम्ही सुरू केलेत, शिंदेच्या शिवसेनेकडून देखील म्हटलं जातं की आम्ही सुरू केलेत. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्ही सगळ्यांनी बोलून काय उपयोग आहे? लाडक्या बहिणींना बरोबर माहिती आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.